Perfect. Thank you. Thank you so much. All right, recording started. Prasad Dada, over to you now. तुम्ही कंट्रोल घेऊ शकता का? नमस्कार. शिकागो विद्या मंदिर या आपल्या शाळेच्या माध्यमातून आपला आजचा हा इतिहासाचा तिसरा सेशनचं नाव आहे द बॅटल ऑफ पावनखिंड, ज्याला आपण पावनखिंडीची लढाई या नावानं तो इतिहासात प्रसिद्ध आहे आणि महाराष्ट्रामध्ये सर्वांना बहुतेकांना तो व्यवस्थित माहीत आहे. त्याचेच काही पैलू हे आज आपण आपल्या पद्धतीनं अभ्यासणार आहोत, मुलांसमोर सादर करणार आहोत. त्याच्या आधी एक क्विक रिकॅप करूया. मागच्या वेळेला आपण काय सादर केलं होतं त्याचं, आणि त्याच्यामध्ये आपण मागच्या वेळेला शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन या निमित्तानं त्यांनी सुरू केलेलं नवीन कॅलेंडर, ज्याला राज्याभिषेक शक म्हणतो आपण, शिवशक, तो, आणि त्यांनी सर्व क्रेडिट हे आपल्या आईला दिलं होतं त्यावेळेला त्या राज्याभिषेकाचं आणि आपल्या अचिव्हमेंट्सचं. सो वी शुड ऑलवेज बी थँकफुल टू आवर पेरेंट्स, असा एक मेसेज मागच्या वेळेला आपण पाहिला होता. फॉर ऑल आवर सक्सेस ऑलवेज, असा तो मेसेज होता. आणि त्यानंतर आग्र्याहून सुटका या नावाचं प्रकरण आपण अभ्यासलं होतं, आणि शिवाजी महाराज आग्र्याहून राजगडावरती परत आलेलं आपण त्यांच्या त्यातले जे पैलू होते जे आज आपल्याला उपयोगी ठरवू शकतील त्याबद्दलही पण माहिती घेतली होती. तर आजचा जो आपला विषय आहे द बॅटल ऑफ पावनखिंड, यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि आदिलशहाचा सरदार सिद्दी जौहर यांच्यामधली ही लढाई आहे. यांच्यातल्या लढाईचे जे इव्हेंट्स आहेत त्यातली एक घटना या पावनखिंडीमध्ये घडलेली आहे. हे प्रकरण अफजल खान वधानंतर, अफजल खानाला मारल्यानंतर घडलेलं आहे. अफजल खानाला प्रतापगडाच्या पायथ्याशी मारल्यावरती शिवाजी महाराज, सगळ्या जगाला असं वाटत होतं की या लढाईमध्ये शिवाजी महाराजांचा पराभव होईल अफजल खानाच्या, पण तसं घडलं नाही. आणि लोकांच्या लक्षात येण्याच्या अगोदरच शिवाजी महाराज प्रतापगडावरून दौडत सुटले दक्षिणच्या दिशेनं, टुवर्ड्स द साऊथ ऑफ हिज रिजन. त्यांच्या राज्याच्या दक्षिणेला ते दौडत सुटले आणि तो प्रांत ते जिंकत जिंकत कोल्हापूर पर्यंत येऊन पोहोचले. कोल्हापूरच्या जवळ असलेला पन्हाळगड, विशाळगड हे किल्लेही पण महाराजांच्या ताब्यात आले. कोल्हापूर गावही त्यावेळेला जे होतं तेही पण शिवाजी महाराजांच्या ताब्यामध्ये आलं. हा संबंध प्रदेश जर आपण महाराष्ट्राच्या नकाशावरती पाहिला तर टुवर्ड्स वेस्टर्न महाराष्ट्र आणि थोडासा साऊथवर्ड्स असा हा एरिया आहे. या लढाईमुळे शिवाजी महाराजांचं स्वराज्य एकदम वाढून प्रतापगडापाशी त्याची जी बाउंड्री होती ती एकदम एक्सपांड झाली. तो रिजन एकदम एक्सपांड झाला आणि ती बाउंड्री कोल्हापूर पर्यंत जाऊन पोहोचली. कोल्हापूरही पण स्वराज्यात आलं, म्हणजे साऊथ मोस्ट पॉइंट ऑफ द स्वराज्य हा कोल्हापूर त्यावेळेला झालेला आहे. शिवाजी महाराजांनी एलिमेंट ऑफ सरप्राईजचा वापर करून ही लढाई त्यावेळेला जिंकत जिंकत हा प्रांत जिंकला, हा एरिया रिजन जिंकला आणि ते कोल्हापूर पाशी येऊन थांबले. त्यावेळेला साहजिक आहे विजापूरचा जो आदिलशहा बादशाह आहे त्याला या सर्व गोष्टीचं अतिशय टेन्शन आलं, कारण शिवाजी महाराजांचा पराभव होईल असं त्यालाही वाटलं होतं, पण प्रत्यक्षात अफजल खान मारला गेला आणि शिवाजी महाराजांचा पराभव तर लांबच, पण त्यांनी स्वराज्य विस्तार करत करत कोल्हापूर पर्यंत आणलंय ही गोष्ट, या गोष्टीने तो हादरला आणि त्यानं आणखी एका लढाईची शिवाजी महाराजांवर पाठवण्याची तयारी केली आणि त्याचं नाव आहे, काही वर्षांनी केली अर्थात, मध्ये काही घटना घडलेल्या आहेत, लगेचच्या लगेच पाठवलं असंही पण नाहीये, पण जो सरदार शिवाजी महाराजांवर चाल करून येणार होता
त्याचं नाव आहे सिद्दी जौहर. हा ॲबिसिनियन आहे आणि अतिशय शूर आहे. त्याच्याजवळ जे सैन्य आहे, जे सोल्जर्स ट्रूप्स आहेत, जी त्याची आर्मी आहे ती 65,000 आहे. आणि शिवाजी महाराजांपाशी या वेळेला साधारणतः 3 ते 6,000 इतकं सैन्य आहे. सो नाव द मॅच इज बिटवीन 3,000 वर्सेस 65,000. आणि विजापूरहून तो निघाला त्यावेळेला महाराज मिरजेला आहेत. महाराजांना त्याच्या बातम्या येत आहेत तो निघाल्याच्या, आणि म्हणून महाराजांनी झटकन पन्हाळ्यावरती जाऊन ते थांबले. आता इथे एक प्रश्न आपल्याला येऊ शकतो की शिवाजी महाराज पन्हाळ्यापाशी का गेले, ते प्रतापगडावरती परत का नाही गेले? तर या मॅप मध्ये पाहिल्यावर आपल्याला असं लक्षात येईल की पन्हाळगड हा स्वराज्याच्या एक्स्ट्रीम बाउंड्रीवरती आहे, पण प्रतापगड हा मात्र इनर मोस्ट एरियामध्ये गेलेला आहे. कारण स्वराज्य आता एक्सपांड झाल्यामुळे प्रतापगड हा स्वराज्याच्या पोटात गेला आणि पन्हाळगड कोल्हापूर ही बाउंड्री आहे. आणि आपण जाऊ तिकडे सिद्दी जौहर येईल ह्याची कल्पना शिवाजी महाराजांना आहे, म्हणून महाराज स्वतः प्रतापगडावरती न जाता पन्हाळ्याला थांबले. त्यामुळे साहजिक आहे सिद्दी जौहरलाही पन्हाळ्याकडे यावं लागलेलं आहे. स्वराज्याचं एक प्रकारे शिवाजी महाराजांनी अशा रीतीने रक्षणही पण केलेलं आहे. अन्यथा मधला जो भाग आहे कोल्हापूर ते प्रतापगड हा सिद्दी जौहरनी त्याचं नुकसान केलं असतं. स्वतः शिवाजी महाराजांनी ते आक्रमण आपल्यावर घेतलं आणि ते पन्हाळ्याला जाऊन थांबले. पन्हाळा आणि त्याच्याजवळ असलेला विशाळगड हे साधारणतः जवळजवळ असलेले किल्ले आहेत. आता हे जे सिद्दी जौहरचं सैन्य आलंय आणि त्यातनं जे स्वराज्यावर संकट आलेलं आहे, त्या संकटाचं किंवा जे चॅलेंजेस आहेत त्याचं स्वरूप काय आहे? तर त्याचं स्वरूप असं आहे की देर इज अराउंड 65,000 एनिमी सोल्जर्स वर्सेस 3,000, जे आता आपण नंबर्स पाहिले. नंतर त्यांनी शिवाजी महाराजांच्याकडे पन्हाळ्याला आल्या आल्या, शिवाजी महाराज पन्हाळ्याच्या किल्ल्यामध्ये आहेत, आतमध्ये आहेत, त्यांनी त्या किल्ल्याला वेढा दिला. आता वेढा द्यायचा असं याचा अर्थ असा आहे की इट्स लाईक ए मिलिटरी ऑपरेशन where you surround a fort or city and you cut off all supplies of essentials and thereby you force the people inside to surrender. आणि अशा प्रकारे सिद्दी जौहरनी पन्हाळ्याला वेढा दिलेला आहे. त्याला वेढा देणं असा शब्द आहे, सेज असा शब्द आपण त्याला इंग्लिश मध्ये वापरतो. हा वेढा त्यांनी पन्हाळगडला दिलेला आहे. आता वेढा दिल्यानंतर पन्हाळगडामध्ये असलेलं जे अन्नधान्य आहे, जे फूड सप्लाईज आहेत, जे वॉटर रिसोर्सेस आहेत, ते लिमिटेड आहेत. ते जोवर आहेत तोवर शिवाजी महाराज सिद्दी जौहरशी लढतील, पण ज्या वेळेला ते रिसोर्सेस संपतील त्यावेळेला शिवाजी महाराजांना सरेंडर करावं लागेल किंवा लढाई करावी लागेल, असं सिद्दी जौहरचं प्लॅनिंग आहे. आणि ते शिवाजी महाराजांच्याही पण लक्षात आलेलं आहे. कारण एकदा किल्ल्याला वेढा दिला की आपल्याला किल्ल्यामध्ये काहीही मदत पाठवता येत नाही आणि आतमधलं जे रिसोर्सेस आहेत ते केअरफुली वापरावे लागतात. सध्या आपण पाहतो की लॉकडाऊनच्या पिरियडमध्येही पण वर्ल्ड वाईड आपल्याला घरामधलं अन्नधान्य पुरत नाही आणि मग आपल्याला दुकानामध्ये जावं लागतं, ते आणावं लागतं. पण आपल्याला दुकानात मिळतं तरी, पण किल्ल्यावरती तशी सोय नसल्यामुळे आणि त्यावेळेला तिथे वॉलमार्ट किंवा मायर सारखी दुकानं नसल्यामुळे किल्ल्यातल्या लोकांना जे अन्नधान्य लागणार आहे ते लिमिटेड आहे, ते बाहेरून येणार नाहीये. देर इज नो एक्सटर्नल हेल्प, कुठनंही मदत येणार नाहीये, मिलिटरी हेल्प पण येणार नाहीये. तसा प्रयत्नही त्यावेळेला एकाने केला होता. नेताजी पालकर हे शिवाजी महाराजांचे सेनापती आहेत, कमांडर इन चीफ आहेत. त्यांनी या वेढ्यावरती बाहेरून हल्ला चढवला, पण त्यांनाही पण सिद्दी जौहरनी
वेढ्यापर्यंत येऊ दिलेलं नाही. तो एक अतिशय हुशार वॉरियर आहे. कोण? सिद्दी जौहर. त्यांनी एक रिझर्व्ह फोर्स ठेवला होता. त्याला माहित आहे नेताजी पालकर बाहेरून हल्ला चढवतील आणि ते हल्ला बाहेरून चढवतील, शिवाजी महाराज आतून चढवतील आणि याचा फायदा घेऊन शिवाजी महाराज किल्ल्यातनं निघून जातील. तसं होऊ नये म्हणून त्यांनी आपली रिझर्व्ह फोर्स ठेवली होती आणि त्या रिझर्व्ह फोर्सला वापरून त्यांनी नेताजी पालकरांना दूर, वेढ्यापासून लांब असतानाच थांबवलेलं आहे. सो ही कुड नॉट रीच अप टू पन्हाळा. त्यामुळे देर इज नो एक्सटर्नल हेल्प और देर इज नो पॉसिबिलिटी टू गेट एनी काइंड ऑफ हेल्प. नो फूड, नो वॉटर ऍडिशनल, प्लस नो मेसेंजर. कोणी जाऊही शकत नाही बाहेर, निरोपही देता येत नाहीये, माणसंही येत नाहीयेत, मिलिटरी हेल्पही येत नाहीये. त्याच्यानंतर देर वॉज अ चेज बाय एनिमी. नंतर जी लढाई झाली त्याच्यामध्ये शत्रू पाठलागावर लागलेला आहे, तो आपण पाहणार आहोत. या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर हे प्रकरण हे फार अभ्यासण्यासारखं आहे सगळ्याच आस्पेक्टनी, की शिवाजी महाराज इज नाव इन रिअल डेंजर बाय ऑल मीन्स. सगळीकडनं ते संकटात आलेले आहेत. बाहेर न येणारी मदत ती आता बंद झालेली आहे. त्यामुळे आता महाराजांची एकच शक्यता आहे, त्यांची त्यांना खात्री आहे की ही घटना जी घडतीये ही साधारणतः गुढीपाडव्याच्या नंतर घडलेली आहे. त्यामुळे लवकरच उन्हाळा संपून पावसाळा सुरू होईल आणि पावसाचा फायदा घेऊन किल्ल्यातनं आपल्याला निघून जाता येईल, असाही पण शिवाजी महाराजांचा एक प्लॅन आहे त्याच्यामध्ये. आपल्या स्क्रीनवर जे आपल्याला आता दिसतंय तो किल्ले पन्हाळा आहे. त्याचा एक दरवाजा आहे हा 3 दरवाजा म्हणून. आणि या किल्ल्यामध्ये शिवाजी महाराज ज्या वेळेला आले या लढाईसाठी ती तारीख आहे मार्च 2, 1660. या तारखेला शिवाजी महाराज पन्हाळगडावरती आलेले आणि त्यांना आपल्याला खात्री आहे की आता पाऊस सुरू होईल आणि या पावसाचा फायदा आपल्याला घेता येईल. पण सिद्दी जौहरची हुशारी तिथेही पण दिसून आली आणि त्यांनी तो वेढा इतका व्यवस्थित दिला होता की त्यांनी सैनिकांसाठी टेंट्स उभे केले होते. त्यांना पावसाचा त्रास होऊ नये, त्यांना आराम करता यावा याच्यासाठी रेस्ट एरिया तयार केले होते. छोटे छोटे मॉटेल्स ज्याला म्हणू आपण, अशी व्यवस्था त्यांनी केली होती. आणि त्याच्यामध्ये ते पहारा देत आहेत, त्याच्यामध्ये ते गस्त घालतायत, त्याच्यामध्ये पेट्रोलिंग चाललेलं आहे. त्यामुळे शिवाजी महाराजांना आता पावसातही बाहेर पडणं हे एक प्रकारे अवघड होऊन बसलं होतं. अशा सर्व व्यवस्थेमध्ये शिवाजी महाराजांनी आता बाहेर पडायचं निश्चित केलं. कारण जर आता पावसाळ्यात आपण इथनं निसटलो नाही तर आपण सिद्दी जौहरच्या नक्की ताब्यात सापडू याचा त्यांनाही पण अंदाज आला. हा जो पन्हाळगड आहे आणि विशाळगड आहे हे दोन्ही किल्ले सह्याद्रीच्या रांगांवरती आहेत. दे आर ऑन द सह्याद्री माउंटन रेंजेस. आणि अतिशय अवघड असा हा भाग आहे. आपल्याला फोटोवरनं अंदाज येईल की देर आर व्हेरी डीप व्हॅलीज अराउंड आणि तिथनं जायलाही पण रस्ता नाहीये, अवघड आहे. छोटासा जरी चूक झाली तरी खोल दरीमध्ये आपण पडण्याची शक्यता आहे. जंगल आहे, काटे कुटे आहेत, रस्ताही पण नाहीये, इतकं अवघड आहे काही ठिकाणी. तर अशा या डोंगरांचा वापर करून जर आता आपण निसटलो नाही तर आपण सिद्दी जौहरच्या ताब्यात जाणार याचा शिवाजी महाराजांनाही पण अंदाज आलेला आहे. आणि म्हणून शिवाजी महाराजांनी या किल्ल्यातनं निघण्याची तयारी केली. ती काय केली, त्यात 2 गोष्टी फार छान केल्या. त्यांनी ज्या दिवशी निघायचं तयारी केली, ठरलं, ती तारीख आहे 12 जुलै 1660, 1660. पावसाचे दिवस आहेत. या दिवसामध्ये धुवाधार पाऊस पडतो, अगदी समोरचं दिसत नाही इतका पाऊस या भागामध्ये पडतो. असं असूनही सिद्दी जौहरच्या सैनिकांचं पेट्रोलिंग हे काही बिघडलेलं नाहीये, ते व्यवस्थित चालू होतं किल्ल्याच्या भोवती. आणि म्हणून शिवाजी महाराजांनी आपला एक मेसेंजर हा किल्ल्याच्या खाली पाठवला सिद्दी जौहरकडे. पन्हाळा हा माउंटन फोर्ट आहे, एका डोंगरावरती आहे आणि सिद्दी जौहर हा त्या डोंगराच्या पायथ्याशी
बेस कॅम्प करून थांबलेला आहे. तो मेसेंजर डोंगरावरनं खाली आला आणि त्यांनी सिद्धी जव्हरला असं सांगितलं की त्यांनी पत्रच दिलं शिवाजी महाराजांचं आणि त्यात असं लिहिलं होतं की शिवाजी महाराज तुम्हाला बिनशर्त बिन तक्रार शरण आहेत. ही इज रेडी टू सरेंडर असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्याच्यामुळे सिद्धी जव्हर आणि त्याच्या सैनिकांना इतका आनंद झाला की उद्याच, कधी येणार, उद्या येणार, उद्याच शिवाजी महाराज हे सरेंडर होणार आहेत. त्यामुळे या सैनिकांना इतका आनंद झाला, हे जे पहारा देणारे पेट्रोलिंग करणारे सैनिक किल्ल्याच्या खाली होते त्यांना इतका आनंद झाला की त्यांच्याही पण नकळत तो सगळा पेट्रोलिंग त्यांचं हे ढिल्लं पडलं. ज्याला आपण निग्लिजन्स म्हणू तसा तो निग्लिजन्सचा इम्पॅक्ट त्यांच्यावरती झाला आणि ते त्यांचा जो कडक पहारा आहे तो कमी करून आपापल्या टेंट्स मध्ये जाऊन ते थांबले. ते थांबायला लागले. म्हणजे त्यांचं पेट्रोलिंग कमी झालं, बंद नाही झालं पण कमी झालं. आणि हे किती कमी झालं हे पाहण्यासाठी शिवाजी महाराजांनी आपले 2 हेर स्पाईज हे किल्ल्यावरनं खाली पाठवले. इंटेलिजन्स ऑफिसर्स असं त्यांना म्हणता येईल. आणि ते इंटेलिजन्स ऑफिसर्स हे खाली आले आणि त्यांनी चेक केलं. ते आपल्याला चित्रामध्ये दिसतंय की नेमकं आपल्याला कुठून पळून जायला वाट आहे. आणि त्यांना एक जागा अशी सापडली की तिथे पेट्रोलिंग कमी असल्यामुळे तिथनं शिवाजी महाराजांना बाहेर पडणं हे शक्य आहे. ते परत शिवाजी महाराजांकडे गेले आणि त्यांनी महाराजांना असं सांगितलं की महाराज, एक जागा मिळाली, आपण रात्री तिथून पळून जाऊ शकतो. आणि मग महाराजही आपले 600 लोक 600 मावळे त्यांनी निवडले. बांदल देशमुख या नावाचं एक सरदार घराणं हे पुण्याच्या भोर तालुक्यामध्ये आहे. त्या बांदल देशमुखांची ही सगळी माणसं आहेत. बांदल आहेत स्वतः, त्यांचे सरदार आहेत, बाजीप्रभू देशपांडे आहेत, बाजीप्रभूंचे भाऊ फुलाजी प्रभू देशपांडे तेही पण यावेळेला किल्ल्यावरती आहेत शिवाजी महाराजांबरोबर. ही सगळी माणसं 600च्या 600 माणसं ही किल्ल्यावरनं आता खाली येणार होती शिवाजी महाराजांबरोबर. आणि महाराजांना पालखीतून न्यायचं त्यांनी ठरवलं होतं. पालखीतनं का न्यायचं? कारण शिवाजी महाराजांना झपझप नेणं, महाराज आहेत ते, त्यांना त्रास होणार नाही म्हणून त्यांनी पालखी उचलायची मावळ्यांनी आणि त्या 600 मावळ्यांनी त्या पालखी बरोबर चालत जायचं, पळत जायचं, अशी ती त्यांचं प्लॅनिंग आहे. आणि त्यानुसार ते त्या रात्री साधारणतः रात्रीच्या 10 वाजता भर पावसामध्ये, आषाढ महिना येतो, खूप त्याच्यामध्ये धुवाधार पाऊस असतो. आषाढी पौर्णिमा आहे, ती गुरुपौर्णिमा आहे. त्या पौर्णिमेच्या रात्री साधारणतः 10 वाजता ते पन्हाळ्यावरनं निघाले, खाली आले. आकाशामध्ये काळे ढग होते, पाऊस पडतोय, विजा चमकतायत. त्यावेळेला शिवाजी महाराज त्या मावळ्यांना काय म्हणत असतील? हे सगळे 600 लोक अंधारामध्ये चालताना कसे दिसत असतील? त्यांच्यावरती ज्या वेळेला ते पावसाचे थेंब पडत असतील, ते भिजून जात असतील, बाहेरून पडणाऱ्या पावसाईनी ते भिजत असतील आणि घामानी पण ते भिजत असतील, त्यावेळेला ते कसे दिसत असतील? पडणाऱ्या पावसाचा आणि वाहणाऱ्या पाण्याचा आवाज त्यांच्या कानावरती जात असेल, तो कसा येत असेल? काहीच सांगता येत नाही. पण चित्र मात्र आपल्या डोळ्यासमोर उभं करता येतं की निश्चितच ते काळजी करत चालले होते, काळजीने वागत चालले होते. ते डोंगर उतारावरनं खाली आले आणि ज्या वेळेला पेट्रोलिंगचा एरिया आला, वेड्याची हद्द आली, त्यावेळेला त्यांच्या मनामध्ये कोणते विचार आले असतील? खूप काळजीपूर्वक त्यांनी लपून छपून तो एरिया क्रॉस केला. जिथे पेट्रोलिंग कमी होतं तिथनं बरोबर ते निसटले आणि ते विशाळगड या नावाचा किल्ला आहे, त्या किल्ल्याकडे पळत सुटले. महाराजांची पालखी त्यांनी खांद्यावरती घेतलेली होती आणि ती सगळी माणसं झपझप पावलं टाकत अंधारामधनं पडणाऱ्या पावसात धावत विशाळगडकडे चालले होते.
आपल्याला कुणीच पाहिलं नाही याचा त्यांना फार फार आनंद झाला होता आणि त्यांना कुणीच पाहिलं नव्हतं. ते बरोबर त्या वेढ्यातनं निसटले आणि विशाळगडच्या दिशेने पळत सुटले. बरंच अंतर गेले, तास दीड तास ते गेले असतील, त्यांना कुणीही पाहिलेलं नाही. आणि त्यानंतर साधारणतः 1.5 तासानंतर त्या जंगलामध्ये त्यांना काही माणसाचे डोळे चमकताना दिसले अंधारात आणि त्यांच्या लक्षात आलं कुणीतरी आपल्याला पाहतंय. कोण? हेर? यस, सिद्धी जौहरचे हेर. दे वेर द स्पाईज ऑफ द एनिमी. त्या एनिमी किंवा सिद्धी जौहरच्या लोकांनी शिवाजी महाराजांना आणि त्यांच्या माणसांना पालखीतनं नेताना पाहिलं आणि ते धावत पळत सिद्धी जौहरकडे गेले रात्रीतून, की ते पहा ते शिवाजी महाराज पळतायत, पालखीतून पळतायत, विशाळगडच्या दिशेने पळतायत असं ते सांगायला लागले. महाराजांच्याही लक्षात आलं, मावळ्यांच्याही लक्षात आलं आणि झप त्यांनी एक प्लॅनिंग केलं होतं त्यावेळेला. त्याप्रमाणे आणखी एक पालखी त्यांनी पन्हाळगडावरनं निघताना घेतली होती. त्या पालखीमध्ये ती रिकामी पालखी होती. पटकन एक जण शिवाजी महाराजांच्या 600च्या सैन्यापैकीच एक मावळा, त्यांचं नाव आहे शिवाजी काशीद. त्यांनी महाराजांसारखंच ड्रेसिंग केलं होतं, अगदी ते शिवाजी महाराजांसारखेच दिसतायत, दाढी पण होती त्यांना. ते त्या रिकाम्या पालखीत बसले आणि महाराजांचे 20 मावळे ठरलेले त्या रिकाम्या पालखीत बसलेल्या शिवाजी काशीदांना घेऊन नॉर्मल रूटनी हळूहळू विशाळगडकडे जायला लागले. आणि महाराजांची पालखी आणि उरलेले 580, साधारणतः 580 मावळे, 580, हे विशाळगडच्या दिशेनेच पण जरा वेगळ्या रस्त्याने आणि जंगलातनं, अवघड भागातनं हे विशाळगडच्या दिशेने दौडत सुटले. कारण आता एनिमी आपल्या मागे येणार याची शिवाजी महाराजांना खात्री होती आणि तसंच घडलं. ज्या वेळेला हे हेर सिद्धी जौहरचे हे तिकडे जाऊन पोहोचले सिद्धी जौहरकडे आणि त्यांनी रात्रीतून त्याला उठवलं सिद्धी जौहरला आणि सांगितलं की अहो घात झाला, ते पाहते शिवाजी महाराज पळतायत, पालखीतून पळतायत, विशाळगडच्या दिशेने पळतायत. हे सांगितल्यानंतर सिद्धी जौहरचा काय झालं असेल आपण विचार करा, की जे 4 महिने जवळजवळ त्यांनी बरोबर शिवाजी महाराजांना त्या वेढ्यामध्ये पकडलेलं आहे, त्या 4 महिन्याचं सगळं त्याचे एफर्ट्स हे एका क्षणात वेस्ट गेले आणि त्याच्या असं लक्षात आलं की शिवाजी महाराज निसटतायत. म्हणून त्यांनी ताबडतोब आपला एक सरदार सिद्दी मसूद खान याला असं सांगितलं की बेटा मसूद, तुम फौरन सिवा का पीछा करो, मेरे हाथ से एक बेनजीर नगीना निकल गया है. बेनजीर नगीना म्हणजे अमौलिक रत्न. माझ्या हातातनं एक रत्न निसटलंय आणि ते विशाळगडच्या दिशेने चालले, तू त्याला पकड. म्हणून मग सिद्दी मसूद खान त्याचं सैन्य घेऊन घोड्यावरती, जवळजवळ 3 ते 4 हजार सैन्य, कदाचित जास्तही असण्याची शक्यता आहे, हे सगळं शिवाजी महाराजांच्या पाठलागावरती लागलं. आता ते घोड्यावरती आहेत आणि ही माणसं पायी चाललेली आहेत. सो ऑब्व्हियस आहे ते त्यांना पकडणार आणि तसंच घडलं. पण त्यांना शिवाजी महाराज दिसले नाहीत, त्यांना दिसले ते शिवाजी काशीदच्या त्यांची पालखी आणि ते 20 मावळे. कम्युनिकेशन गॅपचा शिवाजी महाराजांनी बरोबर फायदा घेतला आणि त्याच्यामुळे नेमकी किती मावळे पळतायत हे त्या गडबडीत न कळल्यामुळे त्यांनी या 20 जणांनाच पकडलं. पालखीत पाहिलं तर शिवाजी महाराज बसलेले आणि मग त्यांना पकडून आपण जणू काही जिंकलो अशा आवेशामध्ये, आनंदात ती सगळी माणसं परत पन्हाळ्याच्या पायथ्याशी सिद्धी जौहरकडे आली. सिद्धी जौहर चिंतेमध्ये, टेन्शन मध्ये आहे आणि त्याच्याजवळ सिद्धी मसूद आला आणि त्यांनी सांगितलं की हे पहा, फसून पळून चाललेले ते शिवाजी महाराज आम्ही पकडले, ते पहा आमच्या ताब्यात आहेत, हे पहा त्यांना आणलंय. आणि मग अंधारामध्ये शिवाजी महाराज त्या पालखीतनं उतरले आणि सिद्धी मसूदच्या समोर नेऊन त्यांना उभं करण्यात आलं. त्यावेळेला मशाली लावलेल्या होत्या, धमधमे असत, धमधमे म्हणजे ज्याला आपण लाइटिंग फ्लॉवर्स म्हणतो तसे अनार्स हे असतात आपल्या दिवाळीमध्ये,
तसे लाइटिंग फ्लॉवर्स लावलेले होते आणि त्या ह्याच्यामध्ये अनार उडवतो आपण, तसे ते लावलेल्या त्या उजेडामध्ये त्यांच्या असं लक्षात आलं की अरे, हे शिवाजी महाराज नाहीयेत, हा त्यांच्याच सारखा दिसणारा कोणी दुसरी व्यक्ती आहे. मग त्यांची चौकशी झाली आणि असं कळालं की हे शिवाजी काशीद आहेत. आणि मग मात्र सिद्धी मसूदला मेल्याहून मेल्यासारखं झालं की अरे, आपण कोणाला पकडून आणलं. आता इथे एक गमतीची गोष्ट अशी आहे, पहा शिवाजी महाराजांनी कसा ट्रॅप टाकलाय की सिद्धी जव्हरची काय अवस्था झाली असेल. त्याला हेच कळेना की शिवाजी महाराज अजून किल्ल्यातच आहेत का ते पळून गेलेत. आता जर पाठलागावर जावं तर कदाचित शिवाजी महाराज किल्ल्यातच असतील. त्याला कारण आधी कळालं शिवाजी महाराज शरण येणार, सरेंडर करणार. नंतर कळालं शिवाजी महाराज पळाले. त्याच्यानंतर कळालं शिवाजी महाराजांना पकडलं. त्याच्यानंतर कळालं हे शिवाजी महाराज नाहीत. मग खरे शिवाजी महाराज नेमके कुठे आहेत हे त्याला बराच वेळ कळेना. तो गोंधळला की शिवाजी महाराजांचं यश आहे. दिस इज द टॅक्ट अप्लाइड बाय द किंग अगेन्स्ट हिज एनिमी टू कन्फ्यूज ऑल ऑफ देम. सगळे गोंधळात पडले की अरे, खरंच शिवाजी महाराज कुठे आहेत. आणि मग त्या हिरांनी सांगितलं की नाही, ते खूप होते, हे तर 20च पकडले तुम्ही. मग त्यांच्या लक्षात आलं की अरे, अजूनही कदाचित ते विशाळगडच्या दिशेने चालले असतील. अँड दे रिस्टार्टेड देमसेल्फ. परत त्यांनी शिवाजी महाराजांच्या मागे विशाळगडकडे जायला सुरुवात केली. सिद्धी जव्हर खरोखर कन्फ्युज झाला होता की शिवाजी महाराज विशाळगडकडे चालले आहेत का पालखी का अजूनही किल्ल्यातच आहेत. आणि मग सिद्धी मसूद परत त्या शिवाजी महाराजांच्या पाठलागावरती, नव्या म्हणजे खऱ्या शिवाजी महाराजांच्या पाठलागावरती तो विशाळगडकडे दौडत सुटला. या वेळेपर्यंत सकाळ झाली होती. महाराजांनी बरोबर ती रिकामी पालखी शिवाजी काशीद आणि त्यांचे 20 लोक वापरून टाइम बाय केला होता. स्वराज्याच्या रक्षणासाठी टाइम बाय करण्याची जी आवश्यकता होती, ते टाइम त्यांना आवश्यक असलेला टाइम त्यांनी तिथे बरोबर मिळवला होता आपला प्लॅन वापरून. आणि तिथून महाराज निघाले. ते चाललेच आहेत, पुढे पळतातच आहेत. त्यांना माहिती आहे परत पाठलाग होण्याची शक्यता आहे. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी साधारणतः 8-9च्या आसपास ते दौडत दौडत एका खिंडीपाशी आले. त्या खिंडीचं नाव आहे घोडखिंड किंवा गजापूरची खिंड, असं त्याला दुसरं नाव आहे. त्यालाच आपण आता पावनखिंड म्हणतो. खिंड म्हणजे ए पास इनसाइड बिटवीन माउंटन्स, अ नॅरो पास. जो मोठा असेल खूपच तर त्याला आपण कॅनियन म्हणतो, ग्रँड कॅनियन किंवा व्हॅली म्हणतो, रवाईन म्हणतो. तसं हा एक छोटासा पास. आणि त्या पास पाशी ते आले. इकडे शिवाजी काशीद ज्यांना पकडलं गेलं होतं त्यांचं हे मेमोरियल आहे, पन्हाळगडाच्या पायथ्याशी असलेलं, पन्हाळगडावरतीच असलेलं. आणि त्यांना त्या पायथ्याशी पकडून तिथे मारण्यात आलं. कारण ऑब्व्हियसली त्यांना ते खोटे शिवाजी असल्यामुळे, खरे शिवाजी महाराज नसल्यामुळे त्यांना सिद्धी जव्हरनी पकडून त्यांना मारलेलं आहे. आता आपल्याला मॅप मध्ये शिवाजी महाराज त्या पावनखिंडीतनं कसे गेले ते पहा. ते पन्हाळ्यावरनं निघाले आणि तो जो ग्रीन लाईन आहे त्या ग्रीन लाईन वरनं, त्या कर्व वरनं, त्या रूटनं ते पावनखिंडी पर्यंत आलेले आहेत, म्हणजे घोडखिंडी पर्यंत आले. आणि इथे ते सकाळी साधारणतः 10च्या आसपास ते पोहोचले. त्यावेळेला मागणं येणारं जे सैन्य आहे ते तिथपर्यंत येऊन पोहोचलं. सिद्धी मसूद पुन्हा आला. 3000 सैन्य घेऊन घोड्यावरनं तो दौडत दौडत येतोय. आणि त्याला शिवाजी महाराज आणि शिवाजी महाराजांना तो हे दिसायला लागले. म्हणजे अंदाज आला त्यांना की आता आपल्याला सापडणार, हे पकडणार. आणि त्या खिंडीपाशी तिथे बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांचे हिरडस मावळातले बांदल सैनिक, बांदल देशमुख, आणि ते सर्वजण तिथे शिवाजी महाराजांबरोबर आहेत. महाराज स्वतः असं म्हणाले की आता आपण सगळेच झुंजू, म्हणजे आपण सगळे मिळून आता युद्ध करू.
त्यावेळेला बाजीप्रभू त्यांना असं म्हणाले की नाही महाराज, गनिम अफाट आहे, कापून संपणार नाही. म्हणजे शत्रू हा संख्येनं खूप आहे. जरी आपण सर्वजण लढलो तरी वी कॅनॉट फिनिश ऑल ऑफ देम. त्यांना आपण मारू नाही शकत सगळ्यांना. आपण कमी पडू आणि सगळेच सापडू. म्हणून आपण आपल्या टीमचे 2 भाग करू. हाफ ऑफ द टीम यू टेक अवे and half of the team we will keep to defend ourselves. आणि मग शिवाजी महाराजांना त्यांनी निम्म सैन्य दिलं आणि महाराज पालखीत बसून पुढे विशाळगडच्या दिशेनं निघाले. तिथून विशाळगड हा साधारणतः 10 miles आहे, जवळ आहे. म्हणजे जर पायी जायचं डोंगर दऱ्यांमधनं, माउंटन्स व्हॅलीज मधनं, तर साधारणतः 2 ते 3 तास लागणार आहेत, म्हणजे दुपारी 2 वाजेपर्यंत. तर त्यावेळेला त्यांना बाजीप्रभूंनी असं सांगितलं की महाराज, आपण विशाळगडावरती पोहोचताच भांडी वाजवणे, भांडी म्हणजे तोफा वाजवा, म्हणजे आम्हाला कळेल की आपण पोहोचलात. आणि मग ते तिकडे पोहोचल्यावरती मग आम्ही तोवर खिंड अडवून धरतो, शत्रूला ओलांडू देत नाही, असं त्यांनी म्हटलं. आणि ते स्वतः त्या खिंडीच्या तोंडावरती उभे राहिले. किती पावन खिंड आहे पहा, घोडखिंड. दोन्ही बाजूला डोंगर आहेत आणि त्याच्यामध्ये तो पॅसेज आहे. अर्थात शिवाजी महाराज इथनच गेले का? पण याच वाटेनं गेले असं नाही, पण याच्या आजूबाजूला जी काही डोंगर दऱ्या आहेत त्यातनं कुठनं तरी ते पुढे गेले आणि याच्या आजूबाजूलाच इन द विसिनिटी ऑफ ऑल दिस ती लढाई झालेली आहे, ज्याला आपण द बॅटल ऑफ पावनखिंड म्हणतो. ती जोरदार लढाई झालेली आहे. फक्त 300 मावळे आहेत बाजीप्रभूंबरोबर, निम्मे लोक, म्हणजे 280, 580 डिवायडेड बाय 2 म्हणजे 290 लोक साधारणतः बाजीप्रभूंबरोबर इथे उभे राहिले. सगळे बांदल देशमुख, त्यांचे घरातले सर्व, म्हणजे त्या घरातले म्हणण्यापेक्षा त्यांच्या सेवेतले सर्व इरडस मावळातले मावळे हे तिथे लढाईसाठी लढतायत. जोरदार लढाई झालेली आहे त्या भागामध्ये. अक्षरशः रक्ताचे पाठ वाहिले असं आपण म्हणतो, की सगळं लाल लाल होऊन गेला तो प्रदेश. इतकी घनघोर लढाई ही तिथे बराच वेळ चाललेली आहे. शिवाजी महाराजही पुढे चाललेत, पण तिथेही एक रन टाइम प्रॉब्लेम तयार झाला, नवीन प्रॉब्लेम आला. कोणता? जो शिवाजी महाराजांना अँटिसिपेट नव्हता, जो माहित नव्हता, की विशाळगडावरती शिवाजी महाराज पन्हाळ्याला अडकल्यानंतर विशाळगडावरती आदिलशहाचे 2 सरदार त्याच्या बेसला वेढा देऊन उभे होते. त्यांचा मिलिटरी कॅम्प हा विशाळगडाच्या पायथ्याशी आहे, विशाळगडाच्या जवळ आहे. आणि त्या मिलिटरी कॅम्प तिथे ते 2 सरदार आहेत ही गोष्ट शिवाजी महाराजांना माहित नाही, कारण महाराज पन्हाळ्याला अडकल्यानंतर घडलेलं आहे. देर वॉज नो चान्स टू गेट दॅट न्यूज और टू रीच दॅट न्यूज अप टू हिम. त्यामुळे त्यांना माहित नाहीये. आणि ते ज्या वेळेला विशाळगडच्या पायथ्याशी पोहोचले, त्या विशाळगडच्या हा विशाळगडचा दरवाजा आहे, आपल्या समोर दिसतो तो. त्या विशाळगडच्या पायथ्याशी पण लढाई सुरू झाली. शिवाजी महाराज आणि स्वतः शिवाजी महाराज लढतायत, त्यांच्याबरोबर आले 280 मावळे, 290 मावळे जे काही आले असतील तेही पण लढतायत. आणि आदिलशहाचे ते 2 सरदार शिवाजी महाराजांच्या विरोधात लढतायत. आपण इमॅजिन करू शकता की आदल्या रात्रीपासून ती मावळे धावतायत शिवाजी महाराजांना घेऊन. पन्हाळगडावरून निघालेले ते मावळे दुसऱ्या दिवशी सकाळी पावनखिंडीतनं पुढे येऊन आता दुपारी 2 वाजता ते लढाई करतायत शिवाजी महाराजांना वाचवण्यासाठी. महाराज स्वतः लढतायत, घामानं भिजून गेलेत, पावसाने भिजून गेलेत, दमलेत, जेवण नाही, भूक लागल्याची शक्यता आहे. सगळ्याचा विचार केला. पायात काटे कुठे गेलेले आहेत, कारण रस्ता नाही त्या काळात, दगड धोंडे काटे याच्यातनं ते पळत आलेत. अंगावरचे कपडे फाटले असण्याची शक्यता आहे काट्या कुट्यांमुळे, झाडाझुडपांमुळे, जखमा आहेत अंगावर. आणि अशाही परिस्थितीमध्ये हे सगळे जण त्या किल्ल्याच्या विशाळगडच्या पायथ्याशी आदिलशहाच्या 2 सरदारांशी लढतायत.
इथे आपल्याला नॅशनल कॅरेक्टरिस्टिक लक्षात येतं शिवाजी महाराज आणि त्यांच्या माणसांचं, मावळ्यांचं. विशाळगडच्या किल्लेदारांनी पण वर्ण मदत केली असावी कदाचित. विशाळगड शिवाजी महाराजांच्याच ताब्यामध्ये होता आणि तिथला किल्लेदार आणि शिवाजी महाराज यांनी मिळून ती कोंडी फोडली आणि महाराज किल्ल्यावरती पोहोचले. ही तारीख आहे 13 जुलै 1660. साधारणतः संध्याकाळी 4-5च्या आसपास शिवाजी महाराज विशाळगडावरती पोहोचले आणि विशाळगडावरती पोहोचल्यावरती त्यांनी ताबडतोब तिथल्या किल्लेदाराला आज्ञा केली की तोफा वाजवा म्हणून. पण त्याच्यातही एक छोटासा प्रॉब्लेम झाला की ते पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे तोफांना वॅक्सिंग केलं होतं. वॅक्सिंग म्हणजे ते गंजतात, त्या गंजू नये म्हणून त्याला मेण लावलं होतं, वॅक्स. आणि त्या मेणामुळे ते मेण काढण्यामध्येही पण थोडासा वेळ हा गेलेला आहे. आणि मेण काढून मग ती गन पावडर त्या तोफांमध्ये, कॅनन्स मध्ये भरली. पावसामुळे ती गन पावडर ती पण थोडीशी ओली झालेली असते, सादळते. ती ड्राय करण्यातही वेळ गेला असेल कदाचित आणि मग ती उडवली तोफ. तोपर्यंत साधारणतः संध्याकाळचे 6 वाजलेत. तिकडे बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांचे ते मावळे त्या खिंडीमध्ये लढत होते. मारले जात होते काही मावळे, बाजीप्रभूंनाही जखमा झाल्या होत्या. पण तोपर्यंत त्यांनी खिंड अडवून धरली होती. सिद्धी मसूदचा एकही माणूस विशाळगडच्या दिशेने त्यांनी येऊ दिलेला नव्हता. हे त्यांचं खरोखर शौर्य आहे की आपण कल्पना करू शकता की एवढे सगळे प्रॉब्लेम्स, एवढे सगळे ऑड्स असतानाही पण त्यांनी त्यांना बरोबर अडवून धरलं होतं. आणि शिवाजी महाराज विशाळगडावरती आले, तोफा वाजवल्या आणि त्या तोफा ऐकल्यावर मात्र बाजीप्रभूंच्या असं लक्षात आलं की महाराज पोचले म्हणून विशाळगडावरती. उशिरा का होईना पोचले. त्यांना इतका आनंद झाला आणि तितक्यात कोणाचा तरी सपकन घाव बाजीप्रभूंच्या छातीवरती पडला. घळकन रक्ताचा लोंढा फुटला आणि बाजींचा देह कोसळला. गजापूरच्या खिंडीतच बाजीप्रभूंचे प्राण गेले, ते मारले गेले. आणि तिथून मग बाकीच्यांनी हळूच माघार घेतली कारण शिवाजी महाराज पोचलेत. आणि मग सगळे नंतर वेगवेगळ्या रस्त्यांनी विशाळगडाकडे पोहोचले. असं हे सबंध लढाईचं जे प्रकरण आहे त्यात शिवाजी महाराजांचे कितीतरी फॅसेट्स हे आपल्याला पाहायला मिळतात. ही ती पावनखिंड आहे जिथे आता नव्याने मेमोरियल उभं केलंय ऐतिहासिक स्वरूपाचं. आणि आपल्याला इथे शिवाजी महाराजांचे जे फॅसेट्स बघायला मिळतात ते फार विलक्षण आहे. ते सगळ्यात महत्वाचे आहे. त्यात काय काय आपल्याला पाहायला मिळालं तर आपल्या असं लक्षात येईल की शिवाजी महाराजांचं प्लॅनिंग खूप बारीक आणि डिटेल्ड आहे, विथ अल्टरनेटिव्ह आहे. ज्याला आपण प्लॅन ए आणि प्लॅन बी म्हणतो तसं आहे. म्हणूनच त्यांनी ती रिकामी पालखी, शिवाजी काशीद, त्यांच्याबरोबर 20 मावळे, हा त्यांचा प्लॅन बी आहे की जर आपल्याला कुणीच पाहिलं नाही तर प्लॅन ए, पण जर आपल्याला कुणी पाहिलं तर प्लॅन बी याचाही पण विचार महाराजांनी पन्हाळगडावरून निघतानाच केलेला आहे. येतानाच त्यांनी एक रिकामी पालखी बरोबर घेतलेली आहे. हे सगळं फार अभ्यासण्यासारखं आहे. मिलिटरी टॅक्टिक्स तर याच्यामध्ये आहेतच, पण आपल्या रोजच्या जीवनात यातनं खूप सारा गायडन्स मिळू शकतो की आपलं प्लॅनिंग कसं असलं पाहिजे. वी शुड ऑलवेज सी दॅट आवर रिस्क आर मिटिगेटेड इन आवर डे टू डे प्लॅन. शिवाजी महाराजांनी रिस्क मिटिगेशन केलंय बाय ऑप्टिंग फॉर प्लॅन बी ऑन रन टाइम. दुसरा आस्पेक्ट यातला असा आहे की टाइम सिलेक्शन, म्हणजे शिवाजी महाराजांचं जे टायमिंग सिलेक्शन आहे की त्यांनी जो दिवस निवडलाय पावसाळ्यातला, जी वेळ निवडली आहे ती फार छान आहे. त्याच्यामध्येही पण त्यांनी एनिमीला बरोबर गाफील केलेलं आहे. त्याचा निग्लिजन्स वाढेल आणि आपल्याला निघून जायला मदत होईल असं त्यांचं प्लॅन आहे. रात्रीची वेळ निवडली आहे, पावसाळ्यातले दिवस आहेत. टायमिंग सिलेक्शन आणि सेन्स हा शिवाजी महाराजांचा फार जबरदस्त आहे. बऱ्याचदा आपल्या टायमिंग चुकतं पहा. आपल्या रोजच्या लाईफ मध्ये पण आपण अनुभवतो की आपल्या लाईफ मध्ये अनेक गोष्टींचं टायमिंग चुकतं. तर त्यामध्ये विचारपूर्वक जर आपण टायमिंग सिलेक्शन केलं तर आपल्याला निम्म यश त्यात मिळू शकतं, टायमिंग आणि प्लॅनिंग केलं तर.
तिसरा पॉइंट आहे की फाइंडिंग सॉल्युशन्स ऑन युअर ओन. म्हणजे आपण आपले सॉल्युशन आपणच काढले पाहिजेत. प्रत्येक वेळेला जर तुम्ही पाहिलं तर शिवाजी महाराजांचे सॉल्युशन्स हे इनोव्हेटिव्ह आहेत. दरवेळी ते काहीतरी नवीन युक्ती करतायत. आदिलशहाच्या आपलं अफजल खानच्या वेळेला वेगळी युक्ती, पावनखिंडीमध्ये घोडखिंडीमध्ये वेगळी युक्ती, आग्र्याहून निघताना वेगळी युक्ती. प्रत्येक लढाईमध्ये त्यांचं तंत्र नवीन आहे आणि त्याच्यात इनोव्हेशन तर आहेच, पण ते सॉल्युशन कस्टमाइज्ड आहे. म्हणजे आपल्याला पाहिजे तसं सॉल्युशन ते करून घेत आहेत. So finding solutions on your own against all your difficulties is very much necessary in our today's life. दुसऱ्याचे सॉल्युशन आपल्याला वापरता येत नाहीत किंवा दुसऱ्याच्या लाईफ मधल्या इव्हेंट्सशी कम्पेअर करून आपण जे दुःखी होतो आजकाल, ते जर व्हायचं नसेल तर पॉइंट नंबर 3 हा फार महत्वाचा आहे. टीम एफर्ट्स आहेत की शिवाजी महाराजांनी आपल्या टीम कडनं कसं काम करून घेतलेलं आहे हे आपण पाहू शकतो. काय लेव्हलचं मोटिवेशन त्यांना शिवाजी महाराजांनी दिलं असेल की ते शिवाजी महाराजांना घेऊन लढतात पण आहेत, पालखीतनंही पण घेऊन जात आहेत आणि ते एनिमीला सांगत पण नाहीयेत, शत्रूला सांगत पण नाहीयेत की अहो यात शिवाजी महाराज आहेत म्हणून. म्हणजे तो टीम एफर्ट काय लेव्हलला नेऊन ठेवला त्यांनी हे आपल्याला त्यातनं बघता येईल. म्हणजे प्रोजेक्ट प्लॅनिंग आणि प्रोजेक्ट मधल्या टीमचं मोटिवेशन हे किती हाय लेवल असेल हेही पण लक्षात येतं. आणि सगळ्यात महत्वाचा शेवटचा पॉइंट आहे की कीप आवर ओन मोरल्स व्हेरी हाय. म्हणजे स्वतःच्या शिवाजी महाराजांचं जे मोरल आहे ते खूप हाय. आपण विचार करा की विशाळगडला गेल्यावर त्यांच्या लक्षात आलं की तिथे 2 सरदार आधीच आहेत म्हणून. देर आर 2 कॅम्प्स ऑफ द एनिमीज ऍट द बेस ऑफ विशाळगड. ही गोष्ट ज्यावेळेला त्यांच्या लक्षात आली त्यावेळेला ते दुःखी नाही झालेले, ते टेन्शन मध्ये नाही गेले. त्यांनी लढाईची तयारी केली रन टाइम. म्हणजे त्यांचं स्वतःचं मोरल किती हाय. खरं म्हणजे ते 4 महिने किल्ल्यात अडकून पडलेले आहेत. तिथून सुटायचंय, लढाई करायची आहे, रस्ताही क्रॉस पूर्ण रोड जो आहे तो टेरिटरी ती कॅप्चर म्हणजे तिथून पळत पळत विशाळगडापर्यंतही पण जायचंय आणि तिथे गेल्यावरती डिमोरलाइज न होता परत लढायचंय. इट्स व्हेरी डिफिकल्ट. आणि इतरांनाही तसंच करायचंय, नुसतं स्वतः नाही लढायचं, इतरांनाही पण लढायला मदत करायची. हा त्यातला सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे. कीप आवर ओन मोरल्स हाय ऑलवेज ऍट ऑल पॉइंट ऑफ टाइम. आणि शेवटी एक यातनं आपल्या ज्या लाईफ अचिव्हमेंट्स आहेत, आपल्या रोजच्या जीवनात आपण शिवचरित्र कसं वापरणार हे आपल्यासाठी फार महत्वाचं आहे. त्यातनंच हे पैलू हे आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये वापरू शकतो असं आपल्याला म्हणता येईल. बहुत काय बोलणे. धन्यवाद. आणि त्यानिमित्ताने आणखी एक सांगणं आहे की आपण एक नव्याने हिस्ट्री एक्सपिडिशन्स या नावाचा फेसबुक ग्रुप करत आहोत. केलेला आहे ऑलरेडी तो. आणि आम्ही लवकरच त्याच्यावरती अशा सगळ्या स्वरूपाच्या गोष्टी ज्या पोस्ट करणार आहे. हिस्ट्री फॉर बेटर फ्युचर ऑफ आवर्स असा त्याचा थीम आहे. कारण इतिहासामधनं आपल्या जीवनात काय घेणार हे फार महत्वाचं आहे. थँक्यू ऑल फॉर अटेंडिंग दिस सेशन. ओव्हर टू द स्कूल. चेतन आणि सुलक्षणा यांच्याकडे. फारच छान प्रसादराव. आतापर्यंत तुम्ही खूपच तिन्ही भागांमध्ये फार छान माहिती दिली आहे. अत्यंत माहितीपूर्ण आणि ओघवती शैली आपली फारच छान आहे. पुढील भागाविषयी पण आता आपला चौथा जो भाग राहिलेला आहे त्याची पण माहिती आणि उत्सुकता त्याच्याबद्दल बरंच आहे आमच्या मनात. फक्त म्हणजे आजच्या विषयाच्या अनुषंगानं 1910च्या दशकात स्वातंत्र्यवीर सावरकरांनी एक पोवाडा लिहिला होता. इंग्रजांच्या विरुद्ध स्वराज्याची चळवळ त्याला स्फूर्ती मिळावी म्हणून. त्यातील बाजीप्रभू आणि पावनखिंडीच्या लढाईवरती बाजीप्रभूंचा पराक्रम आणि मावळ्यांचा पराक्रम त्याच्यावरती त्याच्यात फार सुंदर वाक्य होतं. म्हणजे बाजींना जेव्हा गोळी लागते आणि ते खाली पडतात, कोसळतात, त्यावेळेला अजून शिवाजी महाराज विशाळगडावरती पोहोचले नाहीयेत म्हणून ते अजूनही लढायचं ते थांबवत नाहीत. पुन्हा उसळून
येत आहेत आणि लढायला जातात. कारण त्याच्या आधीपर्यंत दांडपट्टा धरलेले बाजी त्यांच्या जवळपास सुद्धा कोणी येऊ शकत नव्हते. म्हणून शेवटी सिद्दी मसूद त्यांनी गोळी मारण्यासाठी त्यांना बंदुकीची गोळीनेच त्यांना खाली पाडले. ह्याच्यामुळे गोळी मारली. तर तेव्हा ते म्हणतात की तोफे आधी न मरे बाजी सांगा मृत्यूला, चला घालू स्वातंत्र्य संगरी ऋतुवरी घाला. शेवटच्या म्हणजे 18 चौकांचा मोठा पोवाडा आहे तो. तर त्याच्यामध्ये ते म्हणतात तेव्हा, चला मराठे रणी पहुडले जे आणि सुरते, पावन खिंडीत बसून ती सहन जाती नभ पंथे, श्रीबाजीचे रक्त पेरिले खिंडीत त्या काळा, म्हणून रायगडी स्वातंत्र्याचा थोर वृक्ष झाला. आपले मनपूर्वक आभार. आणि पुढील समारोपाकरता सुलक्षणा ओव्हर. आणि राहिलं म्हणजे सुमित रावांचं सुद्धा खूप त्यांना धन्यवाद, आज आपल्या बरोबर आले आणि उपस्थिती दिली पाहुणे म्हणून. त्यांचे पण खूप आभार. थँक्यू. थँक्यू. खूपच छान वर्णन केलं. थँक्यू. थँक्यू सुमितजी. थँक्यू प्रसाद. आणि बिग थँक्यू चेतन. छान बोललास तू पण यांच्याबद्दल. कविता, आय वुड रिअली लाईक की तू ती कविता सगळ्यांबरोबर शेअर कर शाळेमध्ये, आपल्या शाळेच्या ग्रुपवरती. वाचायला नक्कीच आनंद येईल. आणि प्रसाद, थँक्यू, बिग थँक्यू टू यू. कारण आय नो इट्स अ बिग जर्नी, पण तुम्ही हे स्पेसिफिकली आमच्या शाळेच्या मुलांसाठी टेलर केलं हे सगळं सेशन, की मुलांना समजेल अशा एकदम सोप्या शब्दांमध्ये तुम्ही हे प्रसंग सांगताय. त्याच्याबद्दल वी आर व्हेरी व्हेरी थँकफुल टू यू. आणि आय होप नेक्स्ट सेशन जे तुम्ही डिटेल्स पाठवले, की उत्सुकता तर खूप आहे सगळ्यांना, सगळेजण जॉईन झालेत. आणि युट्यूबवरती सुद्धा आय नो बऱ्याच जणांचे कॉन्फ्लिक्ट असतात रविवारी सकाळच्या वेळेला. सो विशाल शेअर करेलच युट्यूबवरती. सो शाळेतले आपले सगळेजण शाळा फॅमिलीज ज्या आहेत त्या त्यांच्या वेळेप्रमाणे युट्यूबवर परत बघू शकतील हे सेशन. आणि थँक्यू सो मच विशाल. आय नो आपल्या एवढ्या टेक्निकल चॅलेंजेस आहेत, पण तू वेळात वेळ काढून हे सगळं सॉर्ट आउट करतोयस, त्याच्यासाठी थँक्यू. बिग थँक्यू टू यू. नाही, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी की कस्टम लिंक हा जो फीचर आहे तो चालला नाही आज. आणि काय जे परमिशन इश्यू आहे, होपफुली नेक्स्ट सेशन पर्यंत मी रिझॉल्व्ह करेल. पण मी रेकॉर्डिंग केलंय आणि हे रेकॉर्डिंग मी युट्यूबवर अपलोड करतो आणि लिंक शेअर करतो मी. तर हा जो सेशन आहे आजचा खरंच खूप छान सेशन आहे आणि तो सगळ्यांना नक्कीच पुन्हा पुन्हा पाहता यावा, म्हणून मी तो नक्कीच युट्यूबवर पुन्हा अपलोड करतो. थँक्यू. थँक्यू फॉर जॉईनिंग ऑल ऑफ यू. थँक्यू. थँक्यू. थँक्यू सुलक्षणा मावशी आणि चेतन काका. थँक्यू फॉर जॉईनिंग. थँक्यू प्रसाद काका. थँक्यू. बाय. 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 Thank you. Thank you. Thank you. थँक्यू. Bye bye. Bye. हम्म. Thank you.